नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी भूगोल प्रकरण 5 वृष्टी यातील आपण भाग 2 अभ्यासणार आहोत. पावसाचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. आरोह पर्जन्य किंवा अभिसरण पाऊस, प्रतिरोध पर्जन्य, आवर्त पर्जन्य. पावसाच्या 3 प्रकारांचा अभ्यास करूया. आरोह किंवा अभिसरण पाऊस विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याची किरणे लंबरूप पडतात. सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्या लगतची हवा तापते. हवा तापल्याने प्रसरण पावून हलकी होते व ती वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ही हवा थंड होते. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो. अशा प्रकारच्या पावसात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होतो. आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे, दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचे खोरे या नदी खोऱ्यांच्या विषुववृत्तीय भागांमध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो. या प्रकारचा पावसाचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित आहे. आता पाहूया प्रतिरोध पाऊस. समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात. त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वत रांगांमुळे ते अडवले जातात. पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्व दिशेने जाऊ लागतात. परिणामी हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. पर्वत रांगांच्या अडथळ्यांमुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त प्रमाणात पाऊस पडतो. पर्वत ओलांडल्यावर वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी होते, तसेच हवेची बाष्पधारण क्षमता वाढते. वाऱ्यांच्या विरुद्ध दिशेकडील पर्वताच्या बाजूस पावसाचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे हा पर्जन्य छायेचा प्रदेश ओळखला जातो. भारतीय उपखंडांचा विचार करता मोसमी पावसाचा परिणाम मोठा असतो. मोसमी वाऱ्यांपासून भारतात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा आहे. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे अरबी समुद्रावरून येणारे वारे सह्याद्री पर्वतामुळे अडवले जातात. त्यामुळे कोकणात जास्त पाऊस पडतो, कारण कोकण पर्वताकडील वाऱ्याकडील बाजूस आहे. वारे जसजसे पुढे जातात तसतसे पावसाचे प्रमाण कमी होते. आता पाहूया आवर्त पाऊस. आवर्त म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते. या रचनेस आवर्त असे संबोधतात. आवर्ताच्या केंद्रभागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते व केंद्र भागातील हवा वर जाऊ लागते. हवा उंच गेल्यावर तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो.
विद्यार्थी मित्रांनो, आवर्त ज्या प्रदेशाहून जाते तेथे पाऊस पडतो. आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो. त्याचे क्षेत्र देखील विस्तीर्ण असते. त्या मानाने उष्णकटिबंधात पडणारा पाऊस मर्यादित क्षेत्रावर पडतो व तो वादळी स्वरूपाचा असतो. आवर्त पर्जन्यात निश्चितता कमी असते. त्यामुळे या प्रकारच्या पर्जन्य क्षेत्रांना अतिवृष्टी, पूर, अवर्षण यासारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागते. आता आपण वार्षिक सरासरी पर्जन्य जगाचा नकाशा पाहूया. जास्त पावसाचे प्रदेश: विषुववृत्तीय प्रदेश, आग्नेय आशियाचा मोसमी प्रदेश, वायव्य युरोप, ऑस्ट्रेलियाची पूर्व किनारपट्टी, अमेरिकेचा पूर्व आणि पश्चिम किनारा. भारतीय द्वीपकल्पाचा मध्यभाग हा दोन्हीकडच्या किनारपट्ट्यांपासून दूर आत खंडांतर्गत असल्याने कमी पाऊस पडतो. आफ्रिकेच्या पूर्व भागात पर्वतीय प्रदेश आहे. त्यामुळे विषुववृत्ताजवळ असून देखील आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व भागात कमी पाऊस पडतो. युरोप खंडाच्या पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते, कारण तो भाग पर्वतीय प्रदेशाच्या पूर्वेकडे आहे. तसेच तो प्रदेश अटलांटिक महासागरापासून दूर असल्याने बाष्पयुक्त वारे पोहोचू शकत नाही. ऑस्ट्रेलिया पूर्व किनारा व्यापारी वाऱ्यांच्या टापूत असल्याने पावसाचे प्रमाण जास्त आहे. आता आपण धुके, दव आणि दहिवर हे कसे तयार होते हे पाहूया. वातावरणातील बाष्पांचे सांद्रीभवन अथवा घनीभवन जेव्हा भूपृष्ठालगत होते तेव्हा धुके, दव, दहिवर हे आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण पाहूया धुके. भूपृष्ठालगतच्या हवेच्या थरांचे तापमान कमी होते. तापमान कमी झाल्यावर भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. या क्रियेत बाष्पाचे सूक्ष्म जलकणात रूपांतर होऊन हे जलकण वातावरणात तरंगतात. या तरंगत्या जलकणांची हवेतील घनता वाढल्यावर धुके तयार होते. आता आपण पाहूया दव. भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अति थंड वस्तूंशी आल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. या बाष्पाचे सूक्ष्म जलबिंदूत रूपांतर होते. असे जलबिंदू थंड वस्तूच्या पृष्ठभागावर चिकटतात. यालाच दवबिंदू म्हणतात. आता पाहूया दहिवर. हवेचे तापमान 0°C पेक्षा कमी झाल्यास वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात. या गोठलेल्या दवबिंदूंना दहिवर असे म्हणतात. हिवाळ्यात दव व दहिवरांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया वृष्टीचे परिणाम कसे होतात. पृथ्वीवर उपलब्ध होणारा जलाचा मुख्य स्रोत वृष्टी आहे. अतिवृष्टी जशी हानिकारक आहे तशीच कमी वृष्टी हानिकारक आहे. अतिवृष्टीमुळे महापूर येतात. त्यामुळे जीवित व वित्तहानी होते. अवर्षण, कोरडा दुष्काळ
ही सुद्धा स्थिती उत्पन्न होते. त्यामुळे अन्नधान्याची कमतरता निर्माण होते. अन्नधान्य आयात करावे लागते. शेतकऱ्याची परिस्थिती हालाकीची होते. देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडतो. भारतासारख्या कृषीप्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते. भारतातील शेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे भारतात होणारा पाऊस संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा ठरतो. योग्य वेळी योग्य प्रमाणात पडणारा पाऊस शेतीचे उत्पन्न वाढवतो. अवकाळी पाऊस शेतीचे नुकसान करतो. भारतातील पाऊस अनिश्चित स्वरूपाचा आहे. अतिशय दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होते. रस्ते मार्ग, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग यांवर विपरीत परिणाम होतो. अनेक वेळा अपघात होण्याची परिस्थिती निर्माण होते. गाड्या, विमाने इत्यादी वाहतूक सेवा रद्द कराव्या लागतात. दहीवर पिकांना मारक ठरते. व धुक्याने रोगराई पसरून शेतातील काही पिकांचे नुकसान होते, तर काही पिकांसाठी दव उपयुक्त ठरते. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया आम्ल पाऊस. औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणामुळे हवेत विविध वायू मिसळले जातात. या वायूंची हवेतील बाष्पाची रासायनिक क्रिया होऊन वेगवेगळी आम्ले तयार होतात. उदाहरणार्थ नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल इत्यादी. पावसाच्या पाण्यात विरघळलेली आम्ले पावसासोबत खाली पडतात. या आम्लासह पडणाऱ्या पावसास आम्लपर्जन्य म्हणतात. असा पाऊस सर्व सजीव व निर्जीव यांच्यासाठी हानिकारक असतो. विद्यार्थ्यांनो, कसा वाटला पाठ? संपूर्ण वृष्टीपाठाचा पुन्हा अभ्यास करावा.